नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र अनिकेत BSc ॲग्रिकल्चर पुन्हा आपले स्वागत करतो शेती प्रसारण या यूट्यूब चॅनलवर। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कपाशीवरच्या पहिल्या फवारणीमध्ये आपण कोणत्या औषधांचा वापर करू शकतो याची माहिती जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, कीटकनाशकाची निवड करण्याअगोदर आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये कोणत्या कीटकनाशकाची गरज आहे याची माहिती फार जाणून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून आपला खर्च कमी होईल। शेतकरी मित्रांनो, कपाशीच्या अर्ली स्टेजमध्ये राखाडी भुंगा आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आपल्याला कपाशीवरती पाहायला मिळतो। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपण अलिका या कीटकनाशकाचा वापर करू शकतो। अलिका या कीटकनाशकामध्ये 12.6% मध्ये थायमिथोक्झॅम आणि 9.5% मध्ये लॅम्बडासायलोथ्रिन हे कंटेंट आपल्याला पाहायला मिळतात ZC फॉर्म्युलेशनमध्ये। शेतकरी मित्रांनो, लॅम्बडासायलोथ्रिन हे पायरेथोराइड कीटकनाशक आहे आणि थायमिथोक्झॅम हे निकोटिनॉइड कीटकनाशक आहे। थायमिथोक्झॅम हे कीटकनाशक एक स्पर्शीय कीटकनाशक असून थायमिथोक्झॅम हे एक आंतरप्रवाही कीटकनाशक आहे। त्यामुळे या कीटकनाशकांचा आपल्याला चांगला रिझल्ट पाहायला मिळतो। तसेच हे ZC फॉर्म्युलेशनमध्ये असल्यावर या कीटकनाशकाचा रिझल्ट आपल्याला जास्तीत जास्त वेळेपर्यंत पाहायला मिळतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे कीटकनाशक कीटकाच्या आतमध्ये गेल्यावर त्यांना लगेच मारण्याची कार्यक्षमता ठेवतात। तसेच याची मोड ऑफ ॲक्शन सिस्टमॅटिक कॉन्टॅक्ट असल्यामुळे याचा रिझल्ट आपल्याला फार चांगला आणि क्विक पाहायला मिळतो। शेतकरी मित्रांनो, आपल्या कपाशीवरील फवारा जर लेट होत असेल तर आपल्याला याच कीटकनाशकाची निवड करायची आहे। शेतकरी मित्रांनो, तर आता आपण पाहूया दुसऱ्या क्रमांकावर आपण कोणत्या कीटकनाशक औषधीचा वापर करू शकतो पहिल्या फवारणीमध्ये। शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकावर आपण कॉन्फिडरचा वापर करू शकतो। कॉन्फिडरमध्ये 17.8% मध्ये इमिडाक्लोप्रिड हा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट SC फॉर्म्युलेशन म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। हे कीटकनाशक SC फॉर्म्युलेशन असल्यामुळे या कीटकनाशकाचा रिझल्ट आपल्याला दीर्घकाळ पाहून मिळतो आणि हे कीटकनाशक निकोटिनॉइड असून एक आंतरप्रवाही कीटकनाशक असल्यामुळे कीटकाला क्विक ॲक्शन करून त्याला लगेच पॅरालाइज करून त्याची मूवमेंट थांबवून त्याला लगेच किल करते। म्हणून या कीटकनाशकाचा सुद्धा चांगला रिझल्ट असून आपण याचा वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, जर आपण आपल्या पहिल्या फवारणीमध्ये कॉन्फिडोचा वापर जर केला असेल तर आपल्याला आपल्या दुसऱ्या फवारणीमध्ये आपण अलिका या कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकतो। त्यासाठी आपल्याला पहिल्या फवारणीनंतर 15 ते 20 दिवसानंतर दुसऱ्या फवारणीमध्ये अलिका या कीटकनाशकाचा आपण वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकावर आपण मोनोसिल या कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकतो। मोनोसिल या कीटकनाशकामध्ये 36% मध्ये मोनोक्रोटोफॉस SL फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळते। या कीटकनाशक ऑर्गेनोफॉस्फेट असून हे कीटकनाशक आंतरप्रवाही आणि स्पर्शीय दोन्ही मोड ऑफ ॲक्शन दाखवत असून या कीटकनाशकाचा कीटकांवर लवकरात लवकर प्रभाव पडून कीटकनाशक मरण पावतात। त्यामुळे सुद्धा आपण या कीटकनाशकाचा वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहूया बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण। शेतकरी मित्रांनो, बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, कपाशीच्या अर्ली स्टेजमध्ये आपल्याला कपाशीवरती अल्टरनारिया लीफ स्पॉट नावाचा रोग, ज्याला आपण ठिपके रोग म्हणतो, तो रोग पाहायला मिळतो। या रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता अल्टरनारिया लीफ स्पॉट हा अशा प्रकारे ओळखला जातो। शेतकरी मित्रांनो, असे गोल ठिपके आपल्याला आपल्या कपाशीच्या पानावरती पाहायला मिळतात। हे ठिपके शेतकरी मित्रांनो कपाशीच्या खालच्या पानावर प्रामुख्याने पाहायला मिळतात। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपण या ठिपके रोगाच्या नियंत्रणासाठी साफ या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो। साफ या बुरशीनाशकामध्ये 12% मध्ये कार्बेंडाझिम आणि 63% मध्ये मॅन्कोझेब हे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट वेटेबल पावडरमध्ये पाहायला मिळते। तसेच हे कीटकनाशक एक कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक बुरशीनाशक असल्यामुळे या कीटकनाशकाचा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळतो। तसेच शेतकरी मित्रांनो, आपण या बुरशीनाशकाऐवजी टिल्ट या बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकतो। टिल्ट हे या बुरशीनाशकामध्ये 25% मध्ये प्रोपेकोनाझोल ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट EC फॉर्म्युलेशनमध्ये पाहायला मिळतो। हे बुरशीनाशकसुद्धा एक आंतरप्रवाही बुरशीनाशक असल्यामुळे याचा रिझल्ट आपल्याला चांगला पाहायला मिळतो। त्यामुळे आपण या दोन बुरशीनाशकांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, आपल्या कपाशी चांगली ब्रांचिंग होण्यासाठी आणि मुळांची चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला आपल्या पहिल्या फवारणीमध्ये टॉनिकचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या कपाशीची चांगली ब्रांचिंग होईल आणि मुळांची वाढ होऊन मुळा खोलवर जातील, जेणेकरून जरी पाण्याचा ताण आला तरी आपल्या पिकाचे फारसे नुकसान होणार नाही। त्यासाठी आपल्याला एक अमिनो ॲसिड असलेले किंवा सीवीड असलेले टॉनिकचा वापर करायचा आहे। त्यामुळे आपल्या पिकाला चांगला फायदा होईल आणि आपल्या पिकाची क्वालिटी चांगली दिसून येईल। शेतकरी मित्रांनो, आपली पहिली फवारणी करत असताना त्यामध्ये नक्कीच स्टिकरचा वापर करा। शेतकरी मित्रांनो, स्टिकरचा वापर केल्यामुळे जरीही पाणी आले तरी आपले फवारलेले औषध वॉशआउट होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी आपल्याला स्टिकरचा वापर करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शेती प्रसारण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर 100 सबस्क्रायबर झाले की आपण शेतकऱ्यांना एक कीटकनाशक भेट म्हणून देऊया। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून
आपले नाव आणि नंबर आणि गाव कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सेंड करा.